चपाती करत असताना शेवटचा चपातीचा उंडा राहिला होता. मनात विचार आला, सारखी सारखी चपाती खाऊन कंटाळा आलाय, आज काहीतरी वेगळं बनवूया. त्यासाठी या ठिकाणी चपाती लाटून घेतलेली आहे. त्यावरती 1 चमचा तूप घेतले, चवीनुसार तिखट, हळद, मीठ, चिमूटभर ओवा घेतलेला आहे व कसुरी मेथी घालायची आहे. सगळे जिन्नस व्यवस्थित एकत्रित करून चपातीवरती अशा पद्धतीने पसरवून घेतलेले आहेत. कसुरी मेथी नसेल तर तुम्ही आपली कोथिंबीर वापरली तरीही चालेल. चपाती लाटून झाल्यानंतर मध्ये अशा पद्धतीने कट केलेल्या आहेत व रोल करून पुन्हा एकदा चपाती लाटून घ्यायची आहे. चपाती लाटून झाल्यानंतर छान अशी तव्यावरती तूप घालून भाजून घ्यायची आहे. खस्ता पराठा जसा असतो तशाच पद्धतीने ही चपाती लागते किंवा हा पराठा लागतो. तूप लावून दोन्ही बाजूने मस्त असा पराठा भाजून घ्यायचा आहे. खरपूस असा तयार होतो, खायला छान असा खस्ता लागतो. नक्की तयार करून बघा. चपातीचं पीठ तर प्रत्येकाच्याच घरी असतं, मग असं काहीतरी ट्राय करायला विसरू नका. आवडल्यास लाईक करा, जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. थँक्यू.